बरं, मध्यंतरी असो किंवा काही दिवसाच्या अगोदर असो, आपल्यावर अनेक वैयक्तिक आरोप झाले आहेत. कुठेतरी दैनंदिन जीवनामध्ये राजकीय चळवळीमध्ये त्रास होतो का याचा? पण आता 2019 मध्ये या क्रिमिनल वृत्तींच्या आमदार महोदयांनी जे क्रिमिनल वृत्तीचं कृत्य त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि एकदम खालची पातळी यांनी या राजकारणात केली आहे. आता माझ्यावर आरोप त्यांनी त्या ठिकाणी केले, तर मी आपल्या माध्यमातून मी वरुड मोर्शी तालुक्याला चांगला झाला हा प्रश्न मी सर्वप्रथम मी तुमचा आभार आणि धन्यवाद मानतो की हा प्रश्न तुम्ही मला या ठिकाणी विचारला. तर या माध्यमातून आपलं सांगतो की ही सुरुवात आहे माझ्या बाबतीतली. माझ्या बाबतीत म्हणजे आता मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो की यांना पोलीस स्टेशन मध्ये टाका, यांच्यावर FIR दाखल करा काही नसताना, हे सुद्धा कृत्य या विद्यमान लोकप्रतिनिधींना या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे माझ्या वडिलाला मला पोलीस स्टेशन मध्ये टाका, त्याच्यासाठी प्रेशराईज पोलीस स्टेशन मध्ये केलं, मुंबईच्या अधिकाऱ्यावर प्रेशराईज केलं, काही चूक नसताना आणि काही केलं नसताना. आणि कशाला करायचं? आपल्याला देवानं जर सगळ्या गोष्टी सगळ्या दिलेल्या आहे, तर अशा गोष्टी आणि अशा कल्पना सुद्धा आमच्या डोक्यात येत नाही. बरं, मध्यंतरी असो किंवा काही दिवसाच्या अगोदर असो, आपल्यावर अनेक वैयक्तिक आरोप झाले आहेत. कुठेतरी दैनंदिन जीवनामध्ये राजकीय चळवळीमध्ये त्रास होतो का याचा? तुम्ही जेव्हा राजकारणात जेव्हा येतात तेव्हा या गोष्टी अपेक्षितच असतात. पण आताची जर आपल्या मतदारसंघाची, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मी वयाच्या 22व्या वर्षापासून राजकारणात आहे. मी सन्माननीय हर्षवर्धन काकांचं सुद्धा राजकारण बघितलं, सन्माननीय बोंडे साहेबांचं सुद्धा राजकारण बघितलं आणि माझ्या वडिलांचं सुद्धा राजकारण त्या ठिकाणी बघितलं. म्हणजे या तिघा जणांचं राजकारण मी पूर्वीचं नाही सांगू शकणार, पण मी जेव्हापासून सक्रिय आहे तेव्हापासून या तिघाचं राजकारण मी बघत आहे. तर या तिघाच्या राजकारणामध्ये यांनी राजकीय आरोप प्रत्यारोप जरूर केले आहे, पण हे जे खालची पातळी ओलांडून किंवा वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी वार करून अशा प्रकारचं राजकारण याच्यापूर्वी मला तरी यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये नव्हतं. पण आता 2019 मध्ये या क्रिमिनल वृत्तींच्या आमदार महोदयांनी जे क्रिमिनल वृत्तीचं कृत्य त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि एकदम खालची पातळी यांनी या राजकारणात केली आहे. आता माझ्यावर आरोप त्यांनी त्या ठिकाणी केले, तर मी आपल्या माध्यमातून मी वरुड मोर्शी तालुक्याला चांगला झाला हा प्रश्न मी सर्वप्रथम मी तुमचा आभार आणि धन्यवाद मानतो की हा प्रश्न तुम्ही मला या ठिकाणी विचारला. तर या माध्यमातून आपलं सांगतो की ही सुरुवात आहे माझ्या बाबतीतली. माझ्या बाबतीत म्हणजे आता मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो की यांना पोलीस स्टेशन मध्ये टाका, यांच्यावर FIR दाखल करा काही नसताना, हे सुद्धा कृत्य या विद्यमान लोकप्रतिनिधींना या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे माझ्या वडिलाला मला पोलीस स्टेशन मध्ये टाका, त्याच्यासाठी प्रेशराईज पोलीस स्टेशन मध्ये केलं, मुंबईच्या अधिकाऱ्यावर प्रेशराईज केलं, काही चूक नसताना आणि काही केलं नसताना. आणि मी आपल्या माध्यमातून सांगतो की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आता हे जे आरोप केले या आरोपांमध्ये तर काही तथ्य नाहीच, त्याची क्लीनची सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि कशाला करायचं? आपल्याला देवानं जर सगळ्या गोष्टी सगळ्या दिलेल्या आहे, तर अशा गोष्टी आणि अशा कल्पना सुद्धा आमच्या डोक्यात येत नाही. आणि याच्यानंतर सुद्धा माझ्यावर या 2-4 महिन्यात बरेचसे आरोप प्रत्यारोप केले जातील, पण मी सक्षम आहे त्यांना उत्तर देण्यासाठी. मी प्रत्येक गोष्टीला सगळ्या या वरुड मोर्शी तालुक्यातल्या लोकांच्या आशीर्वादाने मी सक्षम आहे आणि मी सक्षमपणे त्यांना उत्तर देईल. आणि तुम्ही असे किती कृत्य केले तरी त्या कृत्याला मी काही घाबरणार नाही आणि मी या 2024च्या निवडणुकीमध्ये जनतेसमोर आशीर्वाद मागण्यासाठी जाणार आहे. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 33 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.